शिक्षण? माझे शिक्षण BA झालेले आहे. ताई, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते. ताई, आपण कंडक्टर म्हणून किती वर्षापासून सुरुवात केली आहे? मला आता कंडक्टर सेवेमध्ये 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 15 वर्ष सुरू झालेलं आहे. ताई, तुम्हाला सकाळी किती वाजता कामाला जावे लागते? तसं तर कामाचे रोटेशन आमचे वेगवेगळे असते. आपल्याला वाटलं की सकाळची करावी, दुपारची करावी, आपल्या हिशोबाने किंवा साहेबांच्या हिशोबाने असते. कधी सकाळी 5:30 ला पण जावं लागतं, नाही तर मग कधी कधी दुपारी 9:30 लागतं. ताई, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे. ताई, तिकीट देण्यासाठी तुम्ही कोणते मशीन वापरतात? तिकीट देण्यासाठी आम्ही E-Bags कंपनीचे मशीन वापरतो. ताई, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. ताई, प्रवासाची वागताना तुम्ही काय काळजी घेतात? प्रवासी तर खरे आमचे दैवत आहेत. त्यांच्याशी आम्हाला प्रेमानेच वागावं लागतं. जसा प्रवासी असेल त्या हिशोबाने आम्ही वागतो. पण उद्धटपणे बोलणं वगैरे हे सगळं आम्हाला प्रवाशांचं आम्हाला सहन करावं लागतं. आम्ही त्यांना असं वाईट वगैरे काही बोलू शकत नाही, कारण की कुठला प्रवासी कसा आणि काय बोलेल याचा नेम नसतो. त्याच्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थितच आम्हाला कोऑपरेट करायला लागतं. मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. एका दिवसात तुम्हाला किती फेऱ्या माराव्या लागतात? एका दिवसामध्ये आमचे किलोमीटर प्रमाणे हिशोब असतो. एका दिवसामध्ये आम्हाला 250 किलोमीटर पूर्ण करायचे असतात. मग त्याच्यामध्ये जितक्या फेऱ्या बसत असतील तितक्या आम्हाला पूर्ण करायच्या असतात. ताई, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारणार आहे. विद्यार्थी प्रवाशांची वागताना काही वेगळी काळजी घेतली जाते का? विद्यार्थ्यांशी वागताना छोटे विद्यार्थी असतील, छोटे विद्यार्थी खेडेगावात नाहीतात. सकाळी ते 6 पासून बस स्टँडला वाट पाहत असतात बसची. मग त्यांच्याशी आम्ही नीट वागतो. त्यांना जागा वगैरे करून देतो. चढण्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. पास वगैरे नसते त्यांच्याकडे, कधी पास वगैरे हरवला तर कधी कधी आम्ही त्यांना तिकीट वगैरे स्वतः देऊन देतो. ताई, तुमची मुलाखत घेऊन खूप आनंद झाला. धन्यवाद.